या 5 वर्षात केलेला विकास जनतेसमोर आहे. दुर्दैव एवढेच आहे की मोजक्याच लोकांना तो दिसत नाही. ते आपल्या कार्यकर्त्यांना विचारतात, तुमच्या गावात निधी आला का? विकास कामे झाली? हे कार्यकर्त्यांना पण माहीत आहे. पण कार्यकर्ते त्यांच्यापुढे संकोच करत असले तरी विरोधकांचा हा बालिशपणा आहे. जर 232 कोटी निधी देरडे फाटा, भरबस फाटा या रस्त्याला आणला, हा निधी धामोरी, चास, वेळापूर, शहाजापूर, देरडे यापैकी कोणत्या गावाच्या हिशोबात धरायचा, असा प्रतिप्रश्न करून आमदार आशुतोष काळे यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला. सकाळी 12 वाजता उठायचे आणि ऑफिसमध्ये बसून प्रेस नोट काढणाऱ्यांना कसा विकास दिसणार? जे निवडणुका आल्या की मगच घराबाहेर पडतात, रोजगार मेळावे घेऊन वेळ मारून नेतात. परंतु जनता आता सुज्ञ झाली असून जनता त्यांच्या गप्पांना आता भुलणार नाही, अशा शब्दात आमदार आशुतोष काळे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या 70व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभाप्रसंगी आमदार काळे बोलत होते. विधानसभेची निवडणूक जवळ आलेली 2019 ते 24 या कालावधीमध्ये जे काही कामं झाले किंवा जे काही कामं मंजूर आहे, हे काही खोटे कामं नाहीत. हे कामं आपल्या सर्वांच्या समोर आहे, आपल्या सर्वांना जाणवत आहे आणि ते कामं होत आहे. म्हणून अजून पुढचे कामं त्या ठिकाणी आपण सर्वजण आपल्या माध्यमातून किंवा आपण इतरांसाठी त्या ठिकाणी मला सांगायला येतात, ते मांडायला येतात. तर दुर्दैव एवढंच आहे, जे काही आपल्या सर्वांना जाणवतंय किंवा इतर लोकांनाही जाणवतंय, फक्त ठराविक काही लोकांना त्या ठिकाणी जाणवत. आपण या 5 वर्षामध्ये 3,000 कोटीपेक्षाही जास्त निधी आणण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि काय विचारण्यात येतं, आपल्याकडे 100 गाव आहे, प्रत्येक गावाला 30 कोटी आले का? काय बालिशपणा चाललाय? असं प्रत्येक गावाला 30 कोटी याशी काही वाटायचे असते? प्रत्येक गावाचे विषय वेगळे असतात. त्याच्यामध्ये पण आता आपला स्टेट हायवे 7 आहे, भरवस रेल्वे फाट्याचा रस्ता, त्याला 232 कोटी आलेले. आता नेमकी या कुठल्या गावामध्ये धरायचे? मोरवीस मध्ये धरायचे, चास मध्ये धरायचे, वेळापूरमध्ये धरायचे, का सुरेगावमध्ये धरायचे, का देरडे गावाला धरायचे? तेव्हा असं प्रत्येक गावाला 30 कोटी हिशोब मागणं हे बालिशपणाचं लक्षण त्या ठिकाणी आहे. जे काही कामं झालेले ते लोकांना जाणवत आहे आणि म्हणून तुम्ही 5-5 वेळेस विचारलं झालेले का काम? समोरून लोकांचा नाईलाज झाला, त्यांच्या समाधानासाठी तरी त्याला म्हणावं लागलं नाही नाही झालं. तर लोकांना तिथेही बसून त्या ठिकाणी जाणवत होतं. आपण जे बोलतोय मनाला जर विचारलं तर निश्चितपणे मागच्या काळापेक्षा जास्त कामं त्या ठिकाणी झालेली आणि म्हणून लोक त्या ठिकाणी संकोच करत होते. म्हणून या गोष्टी या काळामध्ये चालणार. इथं अनेक ज्येष्ठ लोक उपस्थित आहे. आपणही काही लोकांनी अनेक निवडणुका पाहिल्या, माझ्या काही फार निवडणुका झालेल्या नाही. पण मी ज्या काही जेव्हापासून प्रचार करतोय तेव्हापासून पाहतो का प्रत्येक निवडणूक आली एखादा रोजगार मेळावा घ्यायचा, त्याच्यामध्ये महिना 2 महिने लोक नादी लावायचे आणि वेळ मारून न्यायची, अशा प्रकारची पद्धत प्रत्येक निवडणुकीमध्ये आलेली. आणि म्हणून आताच्या काळामध्ये या सर्व गोष्टीचा काय म्हणता का उपयोग किंवा वापर या ठिकाणी होणार आहे. आपल्या सर्वांना तेवढीच विनंती आहे का आपण सर्वांनी, तर ठीक आहे, तरुण नवीन लोक असतील त्यांना वाटतं का काही आकडेवारी सांगितली, हे जगभराच्या गप्पा केल्या, लोकांना काही कळत नाही. परंतु आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे, प्रत्येक जण त्या ठिकाणी ऑनलाईन माहिती पाहू शकतो. आपण किती गप्पा मारल्या आणि किती खोटी आकडेवारी दिली ते लोकच सुज्ञ झालेले. म्हणून आपण त्याच्यामध्ये जास्त काही लोकांना भूलथापा देऊ नका, तर लोक आपल्याला भूलथापा दिल्याशिवाय राहणार नाही आणि मग आपल्याला त्या ठिकाणी तोंड दाखवायला जागा राहणार. वास्तविक पाहता दुपारी उठायचं,
ऑफिसमध्ये बसून प्रेस नोट काढायची, गावात कधी जायचं नाही. गावात गेलं तर तुम्हाला काम दिसेल, लोकांचे प्रश्न समजतील. अशा पद्धतीने त्या ठिकाणी कामकाज करणं अपेक्षित आहे. परंतु जायचं नाही, बघायचं नाही, निवडणूक आल्यानंतरच दिसायचं, अशा पद्धतीचं कामकाज समोरून चालू आहे. म्हणून आपल्या सर्वांना, ठीक आहे, आपण तर काही त्याच्यामधले नाही, परंतु जे लोक या गोष्टीला बळी पडतात यांना त्या ठिकाणी सांगण्याची गरज आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपला गळीत हंगाम पण आपल्याला यशस्वी करायचा आहे आणि आपल्याला इलेक्शनही करायचं आहे. आणि दोन्ही गोष्टी आपण साध्य करणार आहे. परंतु याच्यासाठी आपण सर्वांनी आता कामाला लागलं पाहिजे. पण प्रत्येक जण म्हणा, नाही आपले भरपूर कामं झालेले, मग आपल्याला राहायचं काम नाही. लोकांपर्यंत आपण प्रत्येकाने जावं, त्यांना समजून सांगावं. आणि अनेक योजना सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलेल्या आहेत. आपणही भरपूर त्या योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न आपल्या सर्वांच्या माध्यमातून केलेले आहेत. आणि म्हणून निश्चितपणाने लोकांमध्ये एक सकारात्मक भावना आहे. त्यामुळे मला तरी फार कोणी त्या ठिकाणी, ठीक आहे, 2-4 कामं कमी झाली असतील किंवा काही कामं राहिले असतील, 5 वर्षात सगळ्याच गोष्टी होणं शक्य नाही. परंतु आपण जेवढे जास्तीत जास्त होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. म्हणून एवढे अर्ज, एवढ्या मागण्या आपल्याकडे त्या ठिकाणी येत आहे. त्यांना माहिती आहे काम कोण करतंय, काम कोण करत आलेलं आहे आणि काम पुढे कोण करू शकतं. म्हणून या सर्व बाबतीमध्ये लोक सकारात्मक आहे. आपल्याला देखील माझी एवढीच विनंती राहील की आपण सर्वांनी हा हंगाम आणि हे इलेक्शन त्या ठिकाणी गांभीर्याने घ्यावं, एवढीच विनंती या ठिकाणी करतो.